माझी कॉफी संपली. सो मी गेलो चिकमगलूरला. 800 किलोमीटर्स बाईकवर एकटा फक्त कॉफी घ्यायला. इथपर्यंत येताना जे रेकॉर्ड केलं त्यात माईकच बंद राहिला. सो आता टेम्परेचर इज 18 डिग्री. मायारी अँड डेस्टिनेशन ॲक्च्युली इकडे थांबू. हे काय 300 किलोमीटर्स 6 आवर्स. आता मी लोणावळा एक्झिट करत आहे. वाजलेत 8:40. 24 डिग्रीज टेम्परेचर आहे. 296 किलोमीटर्स टू कोल्हापूर. मॅप बोलतो आहे की मला 6 आवर्स लागतील. लोणावळा टू कामशेत पुणेवाला पॅच खूप ब्युटिफुल आहे. पुणे 50 किलोमीटर्स. लेफ्ट टर्न लक्षात ठेवायचा आहे. हा नॅव्हिगेशन आहे खूप छान, पण मध्ये मध्ये प्रॉब्लेम देतो. मगाशी मला बोलत होता एक्सप्रेस वेवरून जा, तेव्हा बैल घेऊन जातात कुठेतरी. सो इन पुणे इट्स 9:38. खूप बधीर ट्रॅफिक आहे इथला. खूप बधीर ट्रॅफिक खूप आहे. मोस्टली लोक इथे ना भैरे आहेत. त्यांना हॉर्न मारला बघत पण नाही. तर हे इथून लेफ्टनी गपचूप सगळे निघू शकतात, बट नाही, सगळ्यांना अख्ख्या लेनमध्ये सगळीकडून मधोमधच चालवायचं आहे. सो फार मजा येते. बोर नाही होतं ॲक्च्युली बिलकुल. मध्ये मध्ये भरपूर रायडर्स दिसत आहेत, एस्पेशली मुंबईचे आहेत. नदी आहे, लेक आहे, आय थिंक नदी आहे. लास्ट टाइम इकडून आलेलो तेव्हा फुल अंधारात होतं आणि डार्क व्हायझर आणि हिची हेडलाईट काहीच दिसत नव्हतं. लिटरली ह्या व्हाईट स्ट्रिप्सच्या भरोश्यावर मी टर्न्स मारत होतो. चेरी ब्लॉसम आहे वाटतं. व्हेरी ब्युटिफुल दिसत आहे. तर रोडकडे बघू की आजूबाजूला बघू तेच कळत नाही. अरे मग हा पीक सीझनमध्ये किती छान वाटत असेल हा पॅच. चेरी ब्लॉसम नसणार आहे, कुठला तरी वेगळंच आहे. इथे कुठे येणार चेरी ब्लॉसम. हा बघ फायनल डेस्टिनेशन कोल्हापूर. 148 किलोमीटर्स. ॲक्च्युली खूप ॲक्युरेट आहे. तिथे मागे बोर्डवर पण तेवढंच दाखवलं. ती साताऱ्याच्या जवळ असेल. मी हे आता थोडा कंटाळा आला. थोडी गरमी फील होते आणि सारखे डायव्हर्शन आहेत. ॲज लॉंग एज बाईक चालू आहे तोवर आता इश्यू नाही, पण डायव्हर्जनमध्ये खूप स्लो होतं आणि ट्रक्सच्या मागे खूप गरम होत आहेत. तेव्हा कसं उघड्या मारते. आता जस्ट आहे मी कराड सिटीमध्ये, पण आता त्याच्या ट्रॅफिकमुळे खूप स्लो होतं. त्याच्या 73 किलोमीटर्स आहेत कोल्हापूरसाठी. तिकडे जाऊन मग लंच करायचं आहे आणि मग बेळगावचं हॉटेल बुक करून बेळगावला जायचं आहे. चला रे फटफट. 3:07 3 वाजले. जेवायला थांबलो इथे कोल्हापुरी तडकामध्ये. रिचार्ज झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं आता अजून 400-500 किलोमीटर करू शकतो. बट ॲज ऑफ नाव इट्स शोईंग 109 किलोमीटर्स टू दी हॉटेल. 2 तास पकडून चालतो. आय थिंक 5 वाजेपर्यंत आय शुड बी दॅर. सो लेट्स गो. बेळगाव आता एकदम रिलॅक्स पडे. काय घाईल. बेळगाव 101 किलोमीटर्स. 3:22 आणि मी एंटर केलं आहे कर्नाटकामध्ये. बॉर्डर क्रॉस करून मला वाटतं 2-3 किलोमीटर झाले असेल, बट रोड्समध्ये एवढा डिफरन्स आहे. हा एलिव्हेटेड रोड बनल्यावर खूप सही वाटेल. आणि मस्त हायवेच्या दोन्ही बाजूला फक्त शेत आहे, बाकी काही नाही. एक हॉटेलसुद्धा दिसतं नाही मला. बॉर्डर क्रॉस केलं त्याच्यानंतर ऑलमोस्ट 40 किलोमीटर झाले, काहीच नाही इथे.
सनलाईट काय जबरदस्त आहे यार, ब्युटिफुल सनलाईट. कोल्हापूरपर्यंत जीव घेतला त्या सनलाईटनी, पण तिकडे मजा येते. आणि रोड्स यार, काय रोड्स आहेत. आता 16 किलोमीटर राहिले तुझं हॉटेल, अजून 7 किलोमीटर्स आहे. सो मला समजून येत नाही की हॉटेल आतमध्ये आहे की त्यांनी खूप आधी मला एंट्री करायला लावलं. एनिवेज, ब्युटिफुल लेक. सो आता मी आलो आहे इथे बेळगावला. हा सगळा पसारा ठेवला आहे. आणि हॉटेलचा रूम खूप छान आहे. 1800मध्ये एवढा मोठा रूम आहे. इकडे चहासाठी ठेवलेलं आहे, तरी जरा यूज करतो, पाणी टाकून ठेवतो आणि चहा बनवतो. हॅलो अँड वेलकम टू डे 2. आता मी निघतो आहे बेळगावमधून. इथून चिकमंगळूर आहे ऑलमोस्ट 405 किलोमीटर्स. आणि आज काही रश नाही. काल थोडं टेन्शन आलेलं. टेन्शन असं नाही, पण थोडी एन्झायटी झालेली हलकी हलकी, कारण थकलो पण होतो. झोप पण नीट झाली नव्हती आदल्या दिवशी. बट आज काही टेन्शन नाही. आज आरामात निघालो आहे. 7:40 झालेत. हे आता आपण जॉईन करतो आहे हायवे. हा NH48 आहे, जो कर्नाटकामध्ये आल्यापासून खूप छान आहे. खूप मजा येते याच्यावर चालवायला. ಎಲ್ಲ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಬಂದ್ರಿ ಈಗ? हां महाराष्ट्र हां महाराष्ट्र, मुंबई, ಎಲ್ಲಿ ಹೋಗುದ್ರಿ? चिकमंगळूर जा रहा हूं. हिंदी. थोडा इथे पेट्रोल भरायला थांबलेलो बेळगावच्या पुढे, 60 किलोमीटर्स पुढे. लँग्वेज इश्यू येतो इथे. ना हिंदी येत नाही. त्यांच्याशी हिंदीत बोललं तर ते त्यांच्या भाषेतच रिप्लाय देतात. ठीक आहे, हा पण एक अनुभव. तर 2-4 शब्द शिकायला पाहिजे होते, नाही तर सगळं इल्लेच चालेल. बघू आता हुबलीला ब्रेकफास्ट. रोड चांगला आहे, भूक नाही लागली सकाळी, कॉफी प्यायलेलो. तर आता चलो 346 किलोमीटर्स टू गो. 8:45 झाले. 1 तासात मोठामोठी 60 किलोमीटर्स कवर केला. आता बघू पुढचं. हुबलीच्या जवळ आलं आहे. आणि काल बरं झालं मी हुबलीच्या बदले बेळगावमध्ये थांबलो, कारण इथे ना सगळं रस्त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. ऑगस्टचा तो मस्त पॅच मिळाला ऑलमोस्ट 60-70 किलोमीटर्ससाठी, पण लास्ट मला वाटतं 20 किलोमीटर्स काहीतरी कंटिन्युअस रस्त्याचं काम चालू आहे. इथे थांबलेलो जरा एक लाईट ब्रेकफास्टसाठी. कामत हॉटेल आहे हुबली सिटीच्या पुढे. इडली सांबार खाल्लं, एक कॉफी प्यायलो, आणि आता पुढे 296 किलोमीटर्स आहे. 5.5 तास सांगत आहे. 10 वाजलेत. 29 डिग्री टेम्परेचर. बघूया किती वेळ लागतो. मला वाटतं 3 तरी वाजतील कमीत कमी. विंडमिल्स बघा काय छान दिसतात. वाव. एक तरी स्पीडिंगचा फाईन पडणार आहे मला. मागे एका पोलिसांनी बघितलं. 181 किलोमीटर्स टू गो. 10 वाजता मी निघालेलो, तेव्हापासून खूप बऱ्यापैकी डिस्टन्स कवर झाला आहे. रोडचं एवढा जबरदस्त आहे, आरामात स्पीड मेंटेन करता येत आहे. आता मी हा हायवे सोडला आहे NH48, आणि आता स्टेट हायवे 76वर जातो आहे. हा बरं रोहित शर्माचा कसला काय. इकडच्या रिक्षा अशा पुढून उठलेले, वेगळंच आयटम आहे. सगळे रिक्षा असेच आहेत पुढून असे. आता इथून राईट जायचं आहे. हा छोटा असेल वाटतं स्टेट हायवे. ठीक आहे, सिनिक असणार हा स्टेट हायवे. काय सगळं हे मल्याळमसारखंच वाटतं आहे. कन्नड आहे पण मल्याळमसारखंच गोल गोल आहे. स्कूलची आठवण आली. नारळ नाही,
खजूर आहे आता. खजूरचं प्लांटेशन की सुपारी आहे. इकडे पण रॉयल एनफिल्डचा RS आहे. ही बाईक डिलिव्हर होते, डिलिव्हरीसाठी जात असेल. बट हे दिसलं म्हणजे हा RS आहे इथे पण. की त्या स्पीड ब्रेकर्समुळे मला वाटतं 2 तास लागणार आहेत फुल 140 किलोमीटर्स कवर करायला. कारण मध्ये मध्ये गाव येतात, काय सुंदर गाव आहेत, छोटे छोटे गाव आहेत आणि सगळीकडे तेच चालू आहे. फार्मिंग, सुपारीचे झाडं, सगळीकडे हेच दिसतं आहे. चिकमंगळूर 101 किलोमीटर्स. फायनली 2 दिवसांतर चिकमंगळूरचा बोर्ड दिसलाय. इथे सगळी झाडं आहेत आणि इथे एक लेक. एवढं सी का मी गिअर चेंज करायला शकलो. वाव. इथून लेफ्ट यायचं आहे. पक्का इथून लेफ्ट यायचं आहे. हां, तर 5 किलोमीटर्स नंतर राईट. ते हायवेजवर कुठे काय बोर्ड्स पण नाहीत, कळण पण नाहीत. रंबलर. आता हा आला राईट टर्न टू चिकमंगळूर. हे मला असं का वाटतं आणि गोल फिरून परत इकडे चाललं तर स्टॅच्यू आणि हे सगळं जरा सिमिलर वाटलं मला. सो आता 14 किलोमीटर्स बाकी आहेत आणि घाट सेक्शन चालू झालं आहे. ॲक्च्युली रोड्स खूप छान आहे तिथे, एकदम जबरदस्त रोड्स आहेत आणि सगळे रोड सिनिक. असं कसं, काहीतरी बोरिंग असायला पाहिजे. ते सगळं सिनिक. आणि इथे मागे मी बघितलं एक टायगर रिझर्व काहीतरी आहे. हे सगळं टायगर रिझर्वची जागा आहे असं मला वाटतं. आणि ऑनेस्टली काय बाईक आहे ही, मला बिलकुल थकल्यासारखं नाही होतात आहे. हायवेवर पण एवढी फास्ट जाते, बिंदास. एवढा कॉन्फिडन्स आहे ह्या बाईकमध्ये. कॉन्फिडन्स आहे म्हणजे ती मला एवढा कॉन्फिडन्स देते की मी आरामात ते स्पीड पकडून ठेवू शकतो. तर आपले महाराष्ट्रातले रस्ते बेकार आहेत म्हणून तिकडे त्या स्पीडना मेंटेन करायला काय त्या स्पीडवर जायची पण इच्छा होत नाही. मग ते कर्नाटकामध्ये रोड एवढे जबरदस्त आहे. एखादा स्पीडिंग फाईन आला तरी ठीक वाटतं, जाऊ दे ते टोल भरल्यासारखं. बट एवढे छान रस्ते, गावागावातले रस्ते पण एक खड्डा नाही. म्हणजे ह्या क्वालिटीचा रोड आपल्या मुंबईमध्ये मला वाटतं पाम बीचवर जो आहे तो असेल. मला वाटतं आहे मी आता चिकमंगळूर सिटीमध्ये आहे. तर लास्टचे 4 किलोमीटर्स असा नॅरो रस्ता आहे. तेव्हा हे सगळे कॉफीचे प्लांटेशन्स आहेत. कॉफीसोबत ते काहीतरी स्पायसेस पण उगवतात. चला फायनली 2 दिवसानंतर 800 किलोमीटर नंतर पोचलो एकदाचं. हो. विमल. Siddesh. You come from all the way from Bangalore? No, I came from Mumbai. Mumbai? Yeah. Straight away? No, not straight away. I took a halt in Belgaum.